राम नामाचे धारकी आलो म्हणे तुका संतुन्यावया विष्णू लोका आम्हा झाले एका तिलिया कारण महायोग पीठे तटे भीमदत्ता स्वरं पुंडरीकाय गातुं मुनीन्द्रे समागतंत मानंदकंदं ब्रह्मलिंगं भजे पाणुरं ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुनी आता। नमो ज्ञानेश्वर
प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी देवनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. थोडा परिहार द्यायचा तो असा की तीर्थक्षेत्र, तीर्थभूमी, तीर्थग्राम, राणीचे बांबरूळ येथे चालत असलेला श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळा. आजचा त्रिवेणी संगम आहे. लक्ष आहे ना तुमचं? त्रिवेणी संगम असा की श्री संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. तसंच सोपान काकांची पुण्यतिथी आजच आहे. कृपाळू महाराजांची पुण्यतिथी आज. त्रिवेणी संगम आहे. आजच्या दिवसाला हजारो गायी दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. कीर्तन केलं, परमार्थ केलं तर लाख अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. करोडो तीर्थयात्रा केल्याचं पुण्य आजच्या दिवसाला. नुसतं असंही म्हटलं हरी हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्र. तुमचं गावाचं काय वर्णन करावं बा मी विचारलं तर या मुलांनी प्रसन्न करून टाकलं मला. तुम्हाला आजपासून आमंत्रण देतो. तुमच्या गाडीचं भाडं देईल मी. बोलाण्याला महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सप्ताह आहे, पण तुमचा बी महाशिवरात्रीला राहतो इथे. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तुमचं जमणार नाही. पण कधीतरी योग येईल तर तुम्हाला मी सर्वांना बऱ्याच ठिकाणी नेईल. मी चर्चा केली इथल्या महाराजांची. जेलमध्ये आमंत्रण आहे. जळगावच्या जेलमध्ये लाऊडस्पीकर वाल्यांना म्हटलं किती भाडं घ्याल भाऊ तुम्ही? मी भरून भरेल म्हटलं. पोलीस ते जेलचे कैदी कसं काय भाडं देतील मला? म्हटलं मंडळीचं बी देणार नाही, स्पीकरचं बी देणार नाही, गाडीचं भाडं देईल. आणि म्हटलं इथल्या मंडळीला जेलमध्ये चर्चा झाली तर समाधान वाटतं. गावाचं वैभव आहे. गावाचं वैभव आहे मंदिर. मंदिरामध्ये पांडुरंगही आहे, तुकोबाराई आहे, संताजी जगनाडे महाराजी आहे, सुंदर मृदंग वादक आहे, गायनाचार्य, हार्मोनियम बी सुंदर. मला असं वाटतं का कीर्तन करावं का गायन करावं? पांडुरंग म्हटला की कसा आहे पांडुरंग? सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर,
पांडुरंगाचे आवडतं भक्त आणि आवडते शिष्य कोण? तुकोबाराय बी इथे. तुकोबारायांचं केवढं महत्व आहे. तुकाराम इथला जो समाज आहे असं वाटतं की कसा सप्ताह चालू आहे. सप्त्यामध्ये बी एवढी गर्दी नसते. एवढं गावाचं भूषण आहे, वैभव आहे. माहिती विचारली तर हा कार्यक्रमाचे जे आयोजक आहे ते संपूर्ण श्री संत तेली समाज या सर्व कार्यक्रमाचे आयोजक आहेत. संघटन फार महत्वाचं आहे. तुम्ही एकत्र आले, संघटना आहे, परमार्थाला लागले तर एवढ्या लोकांना एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. कार्यक्रम केला नसता तर सर्व घरी झोपले असते. याच्यामध्ये अगोदरच्या पद्धती होत्या या पूर्वीच्या की गावामध्ये प्रभात फेरी काढली जायची. प्रभात फेरी त्याच्यामुळे गावात पवित्र कोणत्याही कामाची सुरुवात योग्य पद्धतीने झाले की ते काम अर्धे अधिक पुरे झाल्यासारखं वाटत होतं. गावात अगोदर ग्रंथ राहायचे, पोथ्या राहायच्या, दिंड्या राहायच्या. हरी बोल नका बरं तुम्ही, आता बोलायचं नसतं कीर्तनामध्ये. हे सर्व बघत असताना कॅमेरा चालू आहे, कॅसेट चालू आहे. कॅसेट होते तुमची, मस्त कॅसेट आपल्यावर आली की झोपून जायचं. मग काही लोक खाता बी झोपतात. बघा तुम्ही काही एसटीत जाताना एवढी एसटी गच्चे मारते तरी बी झोपतात. तर त्याच्यामुळे ही जी कॅसेट आहे, ही कॅसेट उद्या परवा तुम्हाला पाहायला मोबाईल मध्ये भेटेल. सोपा आहे.
विष्णू महाराज बोलानेकर नाव टाकलं की चॅनल उघडेल आणि कॅसेटचं नाव सोपं टाकतो, राणीचे बामरूड कीर्तन. बस राणीचे बामरूड कीर्तन टाकलं की त्याच्यामध्ये हे 4 एक पार्ट करतील, 4-5, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, हे मुलं लगेच खोलतील त्याला. तो पूर्वी परमार्थ चालायचा, आता सर्व बंद पडला. आता जिकडे तिकडे मोबाईल आणि टीव्ही. राणीच्या बामरोड मध्ये एवढेच लोक असतील असं नाहीये, बाकीचे घरी मोबाईल पाहत आहे, टीव्ही पाहत आहे, चगून टाकलाय त्या मोबाईल आणि टीव्ही नाही. पैसा देऊन पाप विकत घेणार. तर इथे आजचा जो कार्यक्रम आहे तर श्री संत तेली समाज आणि ग्रामस्थ कार्यक्रमामध्ये कुणाचा सहभाग आहे? वारकरी मंडळी, भजनी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ, लाऊड स्पीकर, विनेगरी महाराज आणि हे बालगोपाळ मंडळी. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होतो. एकानच केला कार्यक्रम न मंडळी नाही. अखेर काय शोभा येईल? अरे शोभा 1 लाखाची मेकअप केली त्या नवरीनं आणि लाईटच चालली गेली. मग ते मेकअप कोण पाहिजे? तिला बी नाही दिसणार. तस जीवनामध्ये गावाचं किती वर्णन करावं तुमचं. इथे मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा बी होतो. आषाढी एकादशीच कीर्तनी होत. श्री संताजी जगनाडे महाराजची पुण्यतिथी होते. गावामध्ये अजून महादेव मंदिरात 4 महिने हे असतं म्हणे भजन. अजून लहान मुलं हरिपाठी करतात. हरिपाठाचं किती महत्व आहे. चाली मी लावून देत जाईल, उचलायचं तुम्ही. हरिपाठ कीर्ती मुखी धरी हरिपाठ संपला की महिला मंडळचं ग्रंथ वाचन कराल. जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरती. कथा भागीरथी स्नान जे करते त्यांचे उद्धरती पूर्वजते. महिला मंडळचं ग्रंथ वाचन, त्यांचा हरिपाठ, भजन, म्हणजे गावामध्ये परमार्थ चालू. गावात परमार्थ असेल तर ते गाव स्वर्ग बनत, तीर्थ बनत. आणि ज्या गावात परमार्थ नाही
प्रेताचा भरपूर शृंगार केला, मेकअप केली, दागिने साडी, पण प्राण नाही त्याच्यात. काय अर्थ आहे? तस ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाहीये, ज्या गावात परमार्थ नाहीये, ते स्मशान आहे. स्मशान आहे. दगड परवडलं त्याच्यापेक्षा. बाकी गावाचं वर्णन तर झालं ना पुरं, काही राहिलं बुवा पुरं, नसेल तर आठवण देऊन द्या. काही वेळेला विसरायला होऊन जात. ऐसे भ्रमाचे लक्षण विसरे आपणा आपण. तर गावाकडे म्हणजे सर्व मंडळी, एवढं टाळकरी मुलं वगैरे यांच्याकडे बघून समाधान वाटतं, आनंद वाटतं. आणि जर परमार्थ केला तर किती आनंद राहील. या रे नाचू प्रेमानंदे राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे. राम